नाशिकमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे, त्यामुळे नाशिकमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे मोठे झाडं आहेत, धोकादायक वृक्ष आहेत, ते उन्मळून पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहेत। मी सध्या नाशिकच्या एनडी पटेल रोड या ठिकाणी आहेत। आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर एक भलं मोठं असं गुलमोहराचं झाड जे आहे ते या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे थेट रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी जे लाईटचे 3 इलेक्ट्रिसिटीचे जे खांब आहेत ते खांब देखील या ठिकाणी पडले आहेत। आपण जर बघितलं तर हा मोठा वर्दळीचा भाग आहे। या ठिकाणी शेजारीच शालिमार आहे, त्यासोबत जिल्हा परिषद कार्यालय आहेत। या ठिकाणी अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। आणि ऐन पावसाच्या दरम्यानमध्ये नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी जे वृक्ष आहेत ते पडझड होताना आपल्याला दिसून येत आहे। आणि आपण या ठिकाणी जर बघतोय तर नाशिकच्या एनडी पटेल रोड या ठिकाणी हे मोठं गुलमोहराचं जे झाड आहे ते या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळत आहे। हे झाड पडल्यामुळे या ठिकाणी जे इलेक्ट्रिसिटीचे 3 खांब आहेत ते देखील या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळत आहे। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, तरी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण एकूणच या घटनेमुळे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अग्निशमन विभागाचे 2 पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यासोबत महावितरणाचं देखील एक पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता हे झाड हटवून ही संपूर्ण विद्युत वाहिनी आहेत ते काढण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच नाशिक शहरामधील जे धोकादायक वृक्ष आहेत त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा आता या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।